नमस्कार मित्रांनो, मी साताबावदे चिमगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर सकाळची वेळ झालेली मित्रांनो, आता आम्ही हा संपूर्ण गोटा झाडून घेतला आहे आणि झाडून घेतल्यानंतर सकाळचा तो भरडा जो असतो त्याविषयी मी आज तुम्हाला थोडं सांगणार आहे. तर भरड्याचा सगळ्यात महत्त्व शेळीपालनमध्ये मित्रांनो खर्च म्हणजे भरड्याचा खर्च असतो आणि तो खर्च आपल्याला कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगतो. समजा एखाद्या वेळी आपल्याकडे भरडाची कमतरता आहे, आर्थिकच्या याच्यामुळे आपण कधी भरडा देऊ शकतो किंवा नाही देऊ शकतो. तर अशा वेळी काय करायचं मित्रांनो, राईस मिलमध्ये जो असा राईसचा पॉलीचा कोंडा मिळतो, हा पॉलीचा कोंडा तुम्हाला 15 ते 20 रुपये किलोने मिळतो. तो आणायचा आणि त्यामध्ये अशी बारीक गोळी मिळते. आता मी आता सगळं मिश्रण केलेलं आहे. अशी प्रकारची बारीक गोळी ती आणायची आणि काय करायचं मित्रांनो, पॉलिशचा कोंडा आता माझ्याकडे 20 शेळ्या आहेत. त्या 20 शेळीचे प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे. 20 शेळीसाठी असं एक 10 ते 12 मग पॉलिशचा कोंडा घ्यायचा. त्यानंतर जी बारीक गोळी आपण आणलेली आहे, ती बारीक गोळी त्यात 4 ते 5 असे मग मिसळायची आणि त्यामध्ये मित्रांनो महत्त्वाचा घटक म्हणजे एक मिनरल मिक्सर. मिनरल मिक्सर जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. शेळीच्या जे शरीरात कोणती कमतरता असेल तर हा मिनरल मिक्सर भरून काढतं आणि हे झाल्यानंतर एक नंबर ही मिनरल मिक्सर. त्यानंतर मित्रांनो ह्यामध्ये मिसळायचा आपल्याला खायचा सोडा. हा खायचा सोडा तर ह्यात अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा खायचा सोडा काय करतो मित्रांनो, शेळीची पचनक्रिया चांगली करतो आणि शेळीची तब्येत सुधारायला मदत होते. आणि तिसरी गोष्ट मित्रांनो, हे जे आहे मीठ आपलं साधं मीठ, त्यामुळे काय होतं मित्रांनो, ह्या भरड्याची चव पण वाढते, शेळ्या आवडीनं खातात. आणि दुसरी गोष्ट ती भरपूर पाणी पितात मिठामुळं. आणि चौथी गोष्ट मित्रांनो, यात एक हळद मिसळायची. आता हळद आणि हे सगळं मिश्रण मित्रांनो कालवून घ्यायचं. कालवून घेतल्यानंतर हे मिश्रण मित्रांनो याच्यामध्ये जे आपण मग घेतला आहे असा एक मग पाणी टाकायचं, फक्त एक मग. आणि एक मग पाणी का टाकायचं मित्रांनो, तर हा राईसचा कोंडा जो असतो, पॉलिश कोंडा म्हणतात त्याला. हा पॉलिश कोंडा असतो मित्रांनो, तर हा पॉलिश कोंड्याला त्या गोळी जी असते त्या गोळीला हा चिकटतो आणि शेळींना खाण्यासाठी मदत होते. आता तुम्ही मित्रांनो बघू शकता, मी इथं झूम करून दाखवतो. ह्या कोंड्यामध्ये पॉलिशच्या कोंड्यामध्ये अशी बारीक तांदळाची कणी पण असते मित्रांनो, हे तुम्ही बघू शकताय. यात बारीक तांदळाची कणी असते, त्यामुळं हा भरडा आपल्याला अतिशय उपयोगी पडतो. तर हा कशा पद्धतीने खातात त्याचा लाईव्ह मी आता तुम्हाला दाखवणार आहे. 2 मिनटात मित्रांनो, थोडा व्हिडिओ लांबणीला पडेल, खरं तुम्ही बघू शकताय. आता हा पॉलिशचा कोंडा कशा पद्धतीने गव्हाणी टाकायचा ते बघा. पाणी मित्रांनो एवढ्यासाठी मिसळायचं की त्या शेळीनं खाता यावं, त्याच्यासाठी पॉलिशचा कोंडा हा मिसळायचा. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता, मी ह्या शेळीना देणार आहे. जरा व्हिडिओ करण्यासाठी त्रास होतोय, परंतु तरी पण मी करत आहे मित्रांनो. आता ती कशी खाण्यासाठी हे करतात बघा. आता हे बघा, एका शेळीला मी ठेवलेला आहे, हे बघा पूर्ण मित्रांनो त्याच्यावर तुकडे पडतात, हे बघा. चला, तर आता ह्या मित्रांनो माझ्याकडे बिट्टलच्या 4 शेळ्या, त्यामुळे त्यांना दुसऱ्या शेळ्या मारतात म्हणून मी बाजूला ठेवले. आता त्यांना असं घमेल्यामध्ये ठेवते. तर बाकीचे मित्रांनो बघा भरड्यासाठी कशी करत आहेत. आता त्यांना माहीत झालं की आपल्याला भरडा मिळणार, त्यामुळे पूर्ण असे नाचत आहेत ते. दाखवत होतो मित्रांनो, हे बघा कशा पद्धतीने खातात त्याचा एक लाईव्ह म्हणून तुम्हाला मी दाखवले. टाकी जा बघा मित्रांनो कशी खातात बघा. पाय तुडवतील. हे पहा मित्रांनो, असा हा गव्हाण टाकल्यानंतर संपूर्ण शेळ्या अतिशय आवडीने मित्रांनो खातात. तुम्ही बघू शकताय.
एवढ्यासाठी हा लाईव्ह व्हिडिओ काढला मित्रांनो, की तुम्हाला ते खात्यात का नाही पुन्हा आणि मग हे नको, शंका नको तुमच्या मनात. तर मित्रांनो, सगळ्यात स्वस्त आणि मस्त हा भरडा असा तयार होतो. राईस पॉलिशचा कोंडा 50 किलोत आमच्याकडे 15 रुपयाने मिळतो, त्यामुळं 50 किलोचं 750 रुपये होतात आणि गोळीचे 1250 रुपये होतात. तर हा 2000 रुपयेमध्ये आपला भरडा संपूर्ण तयार होतो आणि याच्यामध्ये आपण मग एक महिनाभर तरी जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही पण ज्यावेळी पैशाची कमतरता असते अशावेळी रेग्युलर जर तुम्ही दिला तरी चालतं आहे मित्रांनो. याच्यामुळं साईड इफेक्ट काही नाही. मित्रांनो, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. त्यामुळे काय होईल, आम्हाला असं नवीन नवीन व्हिडिओ टाकता येतील. कमेंट्स पण करा. काय प्रॉब्लेम असला किंवा काय शंका कळालं नसलं तर पुन्हा विचारा, कधी पण विचारा, फोन करून तुम्ही विचारू शकताय. आणि मित्रांनो, थोडं लाईक करा, त्यामुळं मला जरासं सपोर्ट मिळेल. नमस्कार.